इंदुरीकर महाराजांनी लोकांना लग्न साधे करा म्हणजे जमीन विकून करू नका असा हेतू होता. त्यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात किंवा लग्नात जो काही खर्च करतील तो त्यांच्या ऐपत्तीनुसार केलाय. वडिलोपार्जित जागा विकून केलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचे संस्कार कमी पडतात म्हणून मुली पळून जाऊन लग्न करतात. त्याच्यावर महाराज फोकस टाकतात आणि त्याप्रमाणे त्यांची मुलगी पळून गेलेली नाही ना. इंदुरीकर महाराजांनी 20 वर्षांपूर्वी शेती किंवा गावगाड्यातल्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या आज खऱ्या ठरल्या. त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली होती, मुलाला 2000चा ड्रेस घेतला तर मुलीला 5000चा घ्या, पण बापाच्या फाटलेली बनियानीची अब्रू कधी घालू नका. बापाचं तोंड कधी काळ करू नका. मोबाईल मुळे होणारे दुष्परिणाम त्यांनी लोकांसमोर मांडले. या गोष्टी कधीच कोणत्या राजकारणी माणसाने सांगितल्या नाही आणि कोणी सांगणार पण नाही. ज्या माणसाला समाज प्रबोधनाचे पुरस्कार मिळाले पाहिजेत त्या माणसाला आज लोक ट्रोल करतायत. हे दुर्दैवी आहे. इंदुरीकर महाराज म्हणजे समाजाचा आरसा आहे. अशा प्रकारे चांगले काम करणारे महाराज आज ट्रोल होत असेल तर कोणीही पुढे येणार नाही. हे कलियुग आहे. तुकाराम महाराजांना लोक वाळी टाकायला चुकले नाही. सावित्रीबाई किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर फुले टाकण्याऐवजी शेण टाकायला लोक चुकले नाही आणि तिथे इंदुरीकर महाराजांचं काय वेगळं होणार.